Welcome back to my YouTube channel. My name is Suhan Sagarkar. So today new grammar topic user to and would. Use of user to and would. दिलेल्या वाक्यामध्ये would काढायचं आहे आणि user to वापरायचं आहे आणि परत पुन्हा दिलेल्या वाक्यामध्ये user to असेल तर त्याच्यामध्ये would चा वापर करायचा आहे. तर आज आपण हे दोन गोष्टी जे आहेत ते बघायच्या. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, आता वाक्याचा सब्जेक्ट आहे तसा ठेवायचा आहे. ह्या would ऐवजी आपल्याला काय यूज करायचं आहे, user to. म्हणजे would काढायचे user to वापरायचे आणि पुढचं वाक्य आहे तसं गेट अप बिफोर डाऊन. हे पुढचा आहे तसं वाक्य करायचंय. म्हणजे आपण काय केलं, फक्त would काढला आणि user to चा वापर केला. परत पुढच्या वाक्यामध्ये पण ही would काढायचे user to वापरायचे. सीट नियर माय शॉप, ह्या ठिकाणी हे पण वाक्य कंप्लीट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड वाक्य आहे द डॉक्टर. would काढायचे user to वापरायचे. user to गिव अन एक्स्ट्रा हाफ आवर. परत आपल्याला पाहायचं सुनील गावस्कर would play cricket in those days. तर सुनील गावस्कर user to play cricket in those days. आता परत पुन्हा लास्ट वाक्य आहे ही would काढायचं आहे. परत इथं user to चा वापर करायचा आहे. sing whenever he had time. आता इथं आपण काय केलंय, would काढले आणि user to वापरले. आता ह्याच्या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला would चा वापर करायचा आहे. तर would चे वाक्य तुम्ही सांगायचे म्हणजे सिंपल आहे. would च्या ऐवजी आपण काय केलं, user to चा वापर केला. आता इथं user to च्या ऐवजी would चा वापर करायचा आहे. तर पहिला कोण सांगते, हा We would try to adjust the timing for him. हा we would Try to adjust the timing for him. the timing for him. समजतंय. दुसरा कोण सांगतंय, हा सांगतो का. He would address us as sir. sir. समजतंय. परत पुढचं कोण सांगतंय, My father हा would my father get transferred every year. Every year. He would give a reply. Would give a reply. समजतंय. तर अशा प्रकारे आपण user to चा पण वापर केला आणि would चा पण वापर केला. तर रोज आपल्या ग्रामरचा टॉपिक करायला आहे. तर तुम्हाला रोज ग्रामर शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.